तो त्रास कुठेतरी त्या संघाला जाणवेल आणि ती उणीव भरण्यासाठी या सामन्यामध्ये मात्र आपल्या परीनं 100% एफर्ट्स लगावले जातील. काय घडेल काय बिघडेल, परंतु तत्पूर्वी वरद विनायक संघ मात्र तेवढा ताकदीचा खेळ करत या संघाला रोखून धरेल की निलेश गोसावी आणि मंडळी या सामन्याला कलाटे देईल. विनंती करतो छत्रक्षी सजवा आपण प्लीज. विनंती करतो छत्रक्षी सजवा आपण प्लीज. राजा ऑन दी वे पनवेलला आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचा विषय प्रीमियर लीग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते येणं गरजेचं होतं. त्याला इमर्जन्सी काम जरूर असेल, परंतु खेळा बिंदास असा मागून आवाज येतोय. खेळा बिंदास. बराच विचार विनिमय केला जातो. विचार विनिमय सिद्धेश काहीच केला जात नाही, फक्त वाट पाहिली जाते. काहीतरी तोडगा काढा तुम्ही, पण पंचांशी बोलून घ्या, काहीतरी करा आणि त्याला विचारतो नेमका कुठं आहे राजा. पहिला गोलंदाजच नाहीये तर त्याच्यामुळे मोठा प्रश्न या संघाला पडलाय. शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ फौजा फाटा लई बक्कळ. अंगी 10 हातीच बळ पाहणारा काक चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. नाव लक्षात ठेवा मित्रांनो. डीजे मास्टरच्या माध्यमातून हा नवा सितारा आणखीन आपल्याला मंत्रमुग्ध करतोय. सामना जरूर उशीर झालाय, परंतु हे गाणं किंवा अफजल खानाचा वध बंद करावा असं मलाही वाटत नव्हतं, म्हणूनच थोडासा मीही लांबवला. जीत साऊंड सर्व्हिस भंगारपाडा मंत्रमुग्ध करते कालपासून आणि अभिषेक दमडे त्याच्यावर साथ चढवत आहेत, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. PTCच्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते.
या PTC सर्व मेंबर्स त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि घेऊन चालतो या आजच्या पहिल्या सामन्याकडे. साई 11 बनाम एका बाजूला वरद विनायक 11 संघ. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिले पेललं ते राजा शिवशंभू छत्रपती, या तिन्ही महापुरुषांना प्रथम मानाचा मुजरा करतो. सह्याद्रीच्या कड्या कपारी नांद गुजतो वारंवार, अरे पराक्रम गाजून गेली माझ्या राजाची तलवार. त्या तलवारीनं तुम्हाला स्वराज्य बहाल केलंय. इथे मात्र बॅटचं राज्य कोण निर्माण करेल. पहिला चेंडू आजच्या दिवसातील फेकला जाईल. लालचंद गावंड एक लिजेंडरी खेळाडू, आजही 40+ अगदी 50 पर्यंत ज्यांनी मजल मारली, आजही त्याच हिमतीनं अगदी विशीतल्या पोरांबरोबर आपल्या गावाचं वाघिने वाड्याचं क्रिकेट खेळणारं हे महान व्यक्तिमत्व. एका बाजूला अनिल टेंबे सर, वलप यांचे मनपूर्वक कौतुक, आणि तिसऱ्या पंचायत भूमिकेमध्ये जीवन गावंड. पहिला चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विघ्नेश कटेकर, स्ट्राईकवर निलेश. 10 वाजता हा चेंडू पडतोय. 9चा कॉल होता. 8:30 वाजता आम्हाला मात्र संतोष दमडे यांनी बोलवलं होतं. आम्हीही नियमाप्रमाणे 8:45 वाजता आलो, परंतु सामना मात्र 10 वाजता अगदी इंडियन टाइम प्रमाणे सुरू झालाय. लेट बट थेट 10 खेळाडूंसहित वाघाचं काळीज दाखवलाय. वाघाचं काळीज काय, वाघ अजून आला नाही. त्याच्यामुळे इथे मात्र अनुपस्थितीमध्ये खेळला जातोय. परंतु मित्रांनो, मी एवढंच सांगेन, तुम्हाला तीच संधी असते नवं काहीतरी निर्माण करण्याची, जिथे वाटतं की सगळं संपलंय. बॅटची काढा, पहिलाच फलंदाजाला बाद. रोशन राजा जोशीच्या अनुपस्थितीमध्ये चेंडू आपल्या हाती जरूर सोपवला, पण सोपवलेल्या चेंडूला मात्र त्यांना दिशा दिली. पहिला चेंडू खेळला निलेश गोसावीनं 1 धाव जरूर काढले मिडऑफच्या दिशेनं, पण इथे पॉइंटला झेल देण्यामध्ये सनीनं मात्र पॉइंटला एक चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद केलाय. चेतन गोसावी, एक भलं मोठं नाव भंगारपाडा क्रिकेटच्या या पटलावरचं. सिद्धेश वास्कर, आणि त्यानंतरचं मात्र हे आणखीन एक मोठा सितारा, यंदाच्या मोसमातील इनफॉर्म खेळाडू, संघाचा संघनायक. उत्तम दर्जेदार गोलंदाजी. किसी की गलतियों को तू बेनकाब न कर, अरे ईश्वर बैठा है तू हिसाब न कर. त्याचा हिशोब तो करेल. तुम्ही तुमचा खेळ दाखवा. राजा येईल तेव्हा येईल, परंतु तुमच्या हिमतीनं तुम्ही लढा. आता मात्र वाट नका पाहू, वाट लावायची तयारी करा. कशा प्रकारचा खेळ होईल, परंतु 10 खेळाडूंसहित खेळणारा हा संघ मात्र जिगरबाज खेळ आतापर्यंत दाखवतोय. राईट मोर दी विकेट विघ्नेश. चेतनसाठी दिशा थोडी भरकटली. लेग स्टिकवर चेंडू पडतोय आणि आजच्या दिवसातील हा पहिला स्वैर चेंडू पडला जातोय. अवांतरचंही खातं खोललं जातंय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते, ती म्हणजेच 1 बाद 2 वर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले तब्बल 3. टायगर इज बॅक. षटक संपू द्या, सामना थांबवू नका. चला, टायगर इज बॅक. क्या बात. इथून पॅव्हिलियन मधून आवाज आला. सिद्धेशची अशीच वाट पाहिली जाते. सिद्धेश, आज जशी लोकांची वाट पाहिली जाते, राजाची वाट पाहिली जाते ना, कसं वाटत असेल त्यावेळेला आपल्या खेळाडूंना, त्या तुझी वाट पाहिली जाते. आला, सगळ्यांच्या नजरा लागतात. ही गरज आहे खऱ्या अर्थानं. तुमचा खेळ बहारदार होतो. वन मॅन आर्मी आहे त्या संघाचा, ती वन मॅन आर्मी मात्र परततीये पुन्हा एकदा. परंतु सनीची अफलातून शतरक्षण, सुरेख दर्जेदार जोरदार टाळ्या होत्या सनीसाठी मित्रांनो. अतिशय सुरेख फटका जरूर होता, तेवढ्या सक्षमतेनं रोखून धरलं. हा चौकार जाऊ शकला असता, परंतु नीजवर आला, अगदी गुडघ्यावर आला आणि चेंडूला पॉइंटच्या दिशेनं मात्र रोखून धरलं. धाव मात्र मिळाली फक्त आणि फक्त 1.
आणि एका धाब्यानं चेतन गोसावी खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 1-3 वर. निलेश, क्या बात क्या बात, फक्त आणि फक्त शाबासकी. विघ्नेश कटेकर काय सुरेख आणि दर्जेदार सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. एकच खेळाडू फक्त 30 यार्डाच्या बाहेर आहे, तरी सुद्धा दर्जेदार कामगिरी. आणि इथे सुरेख फटका मात्र येतोय आणि लॉंग ऑफ अंडीपेक्षा कवरच्या मधून येतोय हा खणखणीत पहिला चौकार. छत्रपती दिवस बदलायला वेळ लागत नाही. काल या विघ्नेशवर हल्ले होतील, विघ्नेशला फटके बसतील म्हणून कदाचित त्या संघनायकानं गोलंदाजी दिली नाही. परंतु जबाबदारी कधी आली, ज्या वेळेला राजा नाही, म्हणजे संघाचा मुख्य खेळाडू नसताना ती जबाबदारी जेव्हा आली, ती जबाबदारी मनापासून स्वीकारली. कदाचित सिद्धेश जर 2 खेळाडू बाहेर असते तर हा चौकारी होऊ शकला नसता. परंतु जर त्याला थारा नाही, परंतु त्या विघ्नेशसाठी, ज्या विघ्नेशनं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली, जोरदार टाळ्या होऊ द्या. राजाच्या अनुपस्थितीमध्ये काल गोलंदाजी दिली नाही, परंतु आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि इथे मात्र दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. अतिशय सुरेख पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धाबाळकर धाबा लागला. 1 निव्वळ 7 धाबा. आदरणीय हरिश्चंद्र दमडे साहेब आणि CG दमडे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की मंचाकडे आगमन करायचं आहे. आणि त्याचबरोबर बंगरपाडाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व ग्रामस्थ या मंडळीनं आमच्या या संबंध कक्षामध्ये येऊन, अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवर राजा जोशी. फिरकीचा ताल घेण्याचा प्रयत्न राजा जोशीचा, परंतु हा चेंडू मात्र खराब ऑप्टिकच्या खूप सारा बाहेरून जाणारा चेंडू पंच अनिल टेंबे सरांनी हा स्वैर दर्शवला आणि अशा प्रकारे एक अवांतरची धाव मात्र मिळते. 8 पर्यंत मजल मारली जाते. सुरेख फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेतून. 1 धाव पूर्ण केली जाईल. रिले थ्रो आणि धाव मात्र मिळते 1. चेतनच्या बॅटमधून ही धाव आली. कवरच्या डोक्यावरून हा फटका लगवायचा होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहिलं आणि धाव मात्र आली निव्वळ 1. 7 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. साई 11 1-9. 1-9 ही ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. दोन्ही खेळाडूमध्ये क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये चाचपडत जरूर खेळेत. एक चौकार जरूर आला निलेशच्या बॅटमधून. जोरदार अपील. पंचांवर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न राजा जोशी याचा फसला आणि दक्ष पंतांनी मात्र हा दर्शवला स्वैर चेंडू. आणखीन एक अवांतर धाव आणि अवांतरच्या 2 धावा षटकामध्ये आतापर्यंत येत आहेत. सुरेख फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. निव्वळ धाव मात्र मिळते ती 1. आणि एकेरी दुहेरीवर भर देत देत मात्र हळवारपणे स्कोरवर पुढे ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्या 11. आतापर्यंत तरी शांत, स्तब्ध आणि नीरव शांतता या स्कोरबोर्डवर रोखून धरलाय. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना जिंकला नाहीये. क्रिकेटचा हा नवा खेळ जीवनदान म्हणेन. चेतन गोसावीला मिळालेलं हे जीवनदान. स्वतः संघ मालक अशोक कटेकर मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने उभे होते, परंतु या प्रीमियर लीगमध्ये ह्या घटना तुम्हाला पाहायला मिळतील. मी मगाशीच म्हटलं होतं की वर्षभर ज्यांच्या हाताला चेंडूही लागत नाही, वर्षभर ज्यांना बॅट कोणी दाखवली नाही, असे खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतील
आणि तेच खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य असतं. वर्षभर तुम्हा सर्वांचा स्टार खेळाडूंचा खेळ ही मंडळी पाहत असते आणि त्यांचेही हात शिवशिवत असतात. ती संधी प्रीमियर लीगच्या माध्यमातून उपलब्ध होते. गोलंदाज राजा जोशी, सुरेख सुरेख अखोड टप्प्याची गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर उचली मिळते. चेतन गोसावीला मिळालेलं हे जीवनदान किती महागडं पडेल वडद विनायक संघाला ही येणारी वेळ जरूर ठरवेल, परंतु आतापर्यंत तरी रोखून धरलंय अक्षरशः गोलंदाजीच्या क्रमानं. जोरदार अपील, इथे मात्र मी तू झाली. निलेश गोसावीला सुद्धा रनआउटच्या रूपानं बाद करता आला असतं. टीम अजून सक्षम बनत नाहीये, परिपक्व बनत नाही. लक्ष द्यावं लागेल, यष्टरक्षकांना लक्ष देण्याची गरज होती. अपील मध्ये राहिला आणि इथे मात्र जबरदस्त प्रेशर क्रिएट केलाय. सिद्धेश मी नक्की म्हणेन चेतन गोसावी आणि निलेश गोसावी असा काय टेन्शन आलाय की एवढ्या शांतपणे खेळ सुरू आहे. खऱ्या अर्थानं या मंडळीनं रोखून धरलाय. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी, प्रेशर क्रिएट जरूर केलाय. सुंदर शतरक्षण, सुंदर शतरक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र इथे सुंदर शतरक्षण झालं. संघाच्या संघ मालकानं हा चेंडू उचलला, फेकला. धाव मात्र निव्वळ आली एक, आणि या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपलकावर धावा लागतायत. साई 11 संघाच्या 1 बाद निव्वळ 13. प्रीमियर लीग भंगारपाडा प्रीमियर लीग भंगारपाडा प्रीमियर लीग भंगारपाडा प्रीमियर लीग. भंगारपाडा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं हे एक मोठं स्वप्न आहे. तुम्हा सर्वांना क्रिकेटच्या पटलावरती खेळता यावं, युनिटी इज अ स्ट्रेंथ म्हणत सर्वांनी एकत्र राहावं. सतीशजी कटेकर एक आदर्श व्यक्तिमत्व, यांचंही मनपूर्वक स्वागत. यशस्वी पॅकर्स अनेक मोठमोठ्या संघांना पॅक करणारा हे व्यक्तिमत्व. ओमसाई भंगारपाडा संघाचे सर्वा सतीशजी कटेकर यांचं मात्र मंचाकडे आगमन होतो. यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक आदर्श व्यक्तिमत्व या गावातून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रीमियर लीगचा शोध खऱ्या अर्थानं हा अगदी काही 2-4 वर्षापूर्वीच लागला. IPLचं ऑप्शन जरूर 15 झालं, परंतु त्याच्या अगोदर जर आपण 10-15 वर्षापूर्वी मागे गेलात तर क्रिकेट कसा होता मित्रांनो. गावातील प्रत्येक गावातील 1-2 खेळाडू टीममध्ये असायचे. कोणीही यावं आणि कोणीही खेळावं असं क्रिकेटची रीत होती. कोणत्याही खेळाडू, अगदी मुंबईपासूनचे खेळाडू आपल्या गावातून खेळले जायचे, परंतु त्यामुळेच गावातील खेळाडूंना मात्र आपल्या संघामध्ये जागा मिळत नव्हती. आणि अशा वेळेस मात्र एक गाव 11 संकल्पना आली. गावापुरता खेळ मर्यादित झाला आणि गावातील टीम निर्माण झाल्या. गावात टीम जरूर बनली, परंतु आपण पुन्हा एकदा आपल्या इमानाला जागलो आणि एका टीम बरोबर असंख्य टीम झाल्या. शेवटचे 4-5 खेळाडूंना घेऊन पुन्हा एकदा राजकारणाचा नवा डाव मांडू लागला आणि आणखीन एक टीम बनू लागल्या. गावोगावी अनेक टीम बनल्या आणि त्या टीमनं पुन्हा गोल केला. गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज विघ्नेश कटेकर. इथे मात्र बॅटची काढा, फलंदाज निलेश गोसावीला परतवलाय. साठी तब्बल 2,000 रुपयाची बक्षीस आणि षटकार सलग 3 षटकारांसाठी सुद्धा 2,000 रुपयाची बक्षीस. समान न्याय हा गावाचा न्याय आहे, त्याच्यामुळे गावाच्या न्यायामध्ये सर्वांसाठी समान बोललं जातं.
मी भलेही साई 11 संघाचा पॅकर असेल, परंतु मी गावाचा आदर्श व्यक्तिमत्व आहे. सतीश कटेकरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. दोन्ही संघांसाठी समान न्याय. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,000 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी सुद्धा तब्बल 2,000 रुपयाची बक्षीस. इथे 1000 महत्वाचे आहेत की ते 1000मध्ये येणारा धावा सर्वात महत्वाचे आहेत. इथे 1000 महत्वाचे आहेत की त्या 1000च्या ऐवजी येणारे विकेट्स. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय इथे मात्र विघ्नेश कटेकरनं. नवीन फलंदाज क्रीजवर जातोय नितेश कटेकर. कौतुक करावं तेवढं थोडं. सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी, सुंदर शतरक्षण, आपल्या नौक्या खेळाडूंना एकत्र घेत या मंडळीनं मात्र नवा डाव साधला आणि इथे मात्र या डावामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. चेतन गोसावीला एक जीवनदान जरूर मिळालंय. त्या जीवनदानाचा फारदा फायदा उठवत या कर्णधाराला आपल्या कर्णधार पदाला साजेसा खेळ करावा लागेल. धावांचं डोंगर उभं करावं लागेल. ते उभं केलं जाईल का? गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश कटेकर. धावांवर धावा लागलेत. निव्वळ 2-14. बॅटची कडा, नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू सरळ जाणार. इथे मात्र येतोय हा नशिबाचा चौकार. स्वराज्य अनेक झाले यापुढे होतील. जाणता राजा एकची झाला तर फक्त राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याचं सुराज्य आपल्याला करता आलं पाहिजे. संतोषजी दमडे साहेब असतील, सतीशजी कटेकर साहेब असतील, समीर कटेकर असतील, या सर्व मंडळींना एक साथ रात गावाचा उद्धारासाठी हातात हात घालत आपल्यातील काहीही तत्व बाजूला ठेवत गावाच्या उद्धारासाठी आपण झटलं पाहिजे. जोपर्यंत आपण सर्व मंडळी एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपला आणि आपल्या गावाचा उद्धार होणं कठीण असतं. एकत्र राहा आणि आपल्या बरोबर आपल्या सर्वांचा उद्धार करा. गोलंदाजीच्या मार्कवर विघ्नेश कटेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवर चेतन गोसावी. क्या बात. पाया ही क्या था जो खोने का डर है. सिद्धेश काही कमावलं नाही. भलेही मला फटके बसले तरी मला कोणी बोलणार नाही, कारण चेतनचं नावच मोठं आहे. परंतु जर का मी निलेशला बात करू शकतो, चेतनला एक संधी निर्माण करू शकतो, तर माझं नाव नक्की होणार. दांडी गुल, दांडी गुल. अगदी 4 फुटावरती उडवले. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विघ्नेश कटेकर या 4उत्सव अभिमानाचा, उत्सव स्वाभिमानाचा, उत्सव अस्तित्वाचा, उत्सव पराक्रमाचा. होय, उत्सव शिव जयंतीचा. आदरणीय हरेशजी दापोलकर साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाकडे आगमन करायचं आहे आणि अजनबी होळे संघाचे आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श खेळाडू यांना विनंती करतोय आपण या आणि या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. विघ्नेश कटेकर काय दिमागदार खेळ करतोय. खऱ्या अर्थानं विचार केला ना या खेळाडूंचा प्रीतम, तर ही मंडळी वर्षभर या गोष्ट लक्षात ठेवणार. कारण प्रीमियर लीगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, ताकदवान खेळाडूला बाद करणं, त्याला खेळवणं आणि या माणसासाठी वर्षभर ते क्षण आनंदानं साजरं करणं. टाइम केलाय, वेल टाइम केला, अतिशय सुरेख टाइम केला आणि सडेतोड
तुमच्याच गावाचा हा गोड आवाज नवा सितारा प्रीमियर लीगमधून जसे आपला नवनवीन खेळाडू मिळतील तसे नवनवीन समालोचकही मिळतील. समालोचक कुणाल गोसावी यांचा हा गोड आवाज, कारण मुलं आपली इथंच शिकली पाहिजेत, इथे खेळणार, इथे बोलणार, त्या पुढे जाऊन बोलणार. तर ऐकूया पुढचा गोड आवाज कुणाल गोसावी यांचा. तत्पूर्वी डीजे मास्टर. त्या राजधानीवरती तो सुबह के सत्र में तमाम आयु क्रीडा रसियों का स्वागत करते हैं और चलते हैं मैदान की तरफ, जहाँ से टॉस जीता था वरद विनायक 11 ने और गेंदबाजी करने का फैसला किया और न्योता दिया था साई 11 को कि आप बल्लेबाजी करें. यहाँ से विघ्नेश कटिकर ने 2 ओवर फेंके, 2 ओवर में 19 रन देके 3 विकेट लिए. काफी कातिलाना गेंदबाजी की है, बिल्कुल उलझन में डाला है बल्लेबाजों को. जहां से कप्तान चेतन गोसावी सेट हो चुके हैं मैदान में. अभी आक्रामक बल्लेबाजी करनी होगी, अब नहीं करेंगे तो कब, क्योंकि रन तो बनाने होंगे. 5 ओवर में कम से कम 50 रन बनाने होंगे यदि इस टीम के साथ टफ फाइट मैच करनी है तो. नए गेंदबाज अक्षय दमड़े राइट आर्म ओवर द विकेट दूर वाली छोर से तैयार. ये गेंद उठाने की कोशिश, अंपायर सिग्नल, यस इट इज द फर्स्ट वाइड ऑफ दिस ओवर. पहली गेंद खराब फेंकी और एक खराब गेंद का नतीजा स्कोर कार्ड 26 के ऊपर. बिल्कुल कहते हैं ना, गुड स्टार्ट इट्स हाफ बिगन. पहली गेंद फिर से एक बार लेने, ये गेंद शॉट फेंकी थी, पुल सक्सेसफुल, मिलेंगे 6 रन. गलती हुई और गलती का खामियाजा भुगतना पड़ा. देखिए, हम पहाड़ों से कभी नहीं टकराते, हम हमेशा पत्थरों से टकराते हैं. छोटी छोटी गलतियों से आपको बचना होगा. ये अलॉन्ग द कारपेट खेला, लॉन्ग ऑफ पे सनी दमड़े आएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन मुकम्मल. इस 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी, 33 रन बन चुके हैं मैदान पर. पहले 2 ओवर शानदार फेंके थे, पिछले ओवर में एक छक्का आया, इस ओवर में पहली गेंद वाइड फेंकी, उसके बाद छक्का आया. अच्छी वापसी करते हुए साई 11 इस मुकाबले में. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से यूं कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होते हैं. ये हौसले भरी बल्लेबाजी करनी होगी चेतन गोसावी को, जो कि सेट हो चुके हैं. यहाँ से अनिकेत गोसावी जो कि 600 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं, पहले ही गेंद पर छक्का जड़ दिया. बिल्कुल आक्रामक बल्लेबाज है, प्रैक्टिस में भी अच्छी बल्लेबाजी करते हैं. यहाँ से उनको आक्रामक रवैया अपनाना होगा. स्कोर कार्ड पहुंच चुका है, 33 रन ऑन द बोर्ड. फिर से एक बार इस ओवर की तीसरी गेंद लेके तैयार अक्षय दमड़े. ये गेंद फिर से एक बार पुल किया, स्क्वायर लेग में, वहां से फील्ड करेंगे राजा जोशी. अच्छी फील्डिंग, तब तक मिलेंगे सिर्फ 1 रन और 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी हो चुके हैं. 34 रन, 34 रन बन चुके हैं मैदान पर. बिल्कुल जकड़ कर रखा है बल्लेबाजों को. यहाँ से अक्षय दमड़े फिर से एक बार, ये गेंद शॉर्ट पिच थी, खराब गेंद. इट्स अ सेकंड वाइड ऑफ दिस ओवर. इस वाइड के साथ रन बन चुके हैं 35. अक्षय दमड़े कल भी महंगे साबित हुए थे पहले मुकाबले में. खुद कप्तान है, जिम्मेदारी भरी गेंदबाजी करनी होगी, लेकिन चेतन गोसावी यहां से आक्रामक बल्लेबाजी करनी होगी इनको. ये गेंद उठाने की कोशिश, यस इट इज, उड़ाया और ये मिलेंगे 6 रन.
सेफ शॉट खेला सनी दमड़े तैनात, फिर से एक बार मौका दिया रन आउट का चांस, लेकिन वो भी गवा दिया। बिल्कुल 3 कैच छोड़ चुके चेतन गोसावी के, जो कि निजी 10 गेंदों में 22 के ऊपर खेल रहे हैं। देखिए छोटी छोटी गलतियों से आपको बचना होगा। क्रिकेट इज अ गेम ऑफ स्मॉल मार्जिन, इस स्मॉल मार्जिन से आपको बचना होगा। बिल्कुल ये मुश्किल कैच था, लेकिन ये मुश्किल कैच को ही आपको पकड़ना है अगर आपको कप्तान को पैवलिंग की ओर रास्ता दिखाना है। तो फिर से एक बार अनिकेत गोसावी तैयार, इस बार पुल करने की कोशिश, गुडले स्पॉट के गिरने के बाद सीधा उछाल गेंद की और डॉट गेंद की समाप्ति, और स्कोर वहीं पे थमा हुआ 42, 42 रन्स ऑन द बोर्ड। भंगरपाड़ा प्रीमियर लीग, भंगरपाड़ा प्रीमियर लीग, भंगरपाड़ा प्रीमियर लीग, भंगरपाड़ा प्रीमियर लीग। चलिए स्पीड अप करना है, अंपायर जल्दी जल्दी स्पीड अप करना है। आज 9 मुकाबले खेलने हैं, 42 रन्स ऑन द बोर्ड। आज 9 मुकाबले खेलने हैं इस बंगारपाड़ा प्रीमियर लीग ने। 4 ओव्हर हो चुके हैं, 27 मिनिट पहले आप ले चुके हैं। यापुढे सर्वांनी लक्षात ठेवायचे, पंचांनी 25 मिनिटं फक्त द्या। याच्या पुढे एक पूर्वार्ध संपण्यासाठी फक्त आणि फक्त 25 मिनिटेच दिले जातील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। डिसिप्लिन येणं गरजेचं आहे, ते डिसिप्लिन क्रिकेटला नवं रूप देतं। ते नवं रूप देण्यासाठी पंच आणि सर्व कमिटीने दक्ष राहायचं आहे। चलो स्पीड अप करना है, जल्दी जल्दी खेलना है आपको। पांचवी ओवर लेके तैयार गेंदबाज आदित्य कटेकर तैयार, दूर वाली चोर से पेश करेंगे चेतन गोसावी। 10 गेंदे निजी 22 के स्कोर के ऊपर खेल रहे हैं। 2 छक्के और 1 चौके की मदद से अच्छी बल्लेबाजी की है। नसीब का भी उनको साथ है। अनुभव कहता है यदि मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बनती है। ये मेहनत करनी होगी आपको, मेहनत करनी होगी मुकाबले में। यदि इस ओवर में 10 से कम रन आते तो मैं कहूंगा बिल्कुल वरद विनायक टीम यहां से खुश होगी पहले इनिंग की समाप्ति के बाद। फिर से एक बार इस बार शॉट गेंद फेंकी थी कवर के रीजन में, जब तक फील्ड करेंगे तब तक मिलेगी सिर्फ 1 रन। इस 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 43 रन ऑन द बोर्ड। 43 रन बन चुके हैं। अनिकेत गोसावी भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 3 गेंदों में पहली गेंद पर छक्का मारा था, उसके बाद 1 रन के लिए शॉट खेला और तीसरी गेंद डॉट खेली थी। फिर से एक बार दूर वाली चोर से राइट आर्म ओवर द विकेट आदित्य कटेकर तैयार। ये फिर से एक बार खराब गेंद, इट्स अ वाइड, इट्स अ फर्स्ट वाइड ऑफ दिस ओवर। और सवाल यही उठता है कि इस गेंद पर स्ट्राइक ले सकते हैं क्या चेतन गोसावी? बिल्कुल स्ट्राइक लेना चाहिए था, लेकिन अनिकेत गोसावी के ऊपर विश्वास दिखाया। फिर से एक बार तैयार, ये उठाने की कोशिश, यस इट इज, उड़ाया, मिलेंगे बिल्कुल 6 रन। रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। काफी बढ़िया बल्लेबाजी अनिकेत गोसावी, ये तो फायर है बल्लेबाज, फ्लावर नहीं है, फायर है। फायर की तरह बल्लेबाजी करते हैं। 2 छक्के जड़ चुके हैं ऑलरेडी। फिर से एक बार तैयार, इस बार उठाने की कोशिश, फिर से एक बार गेंद हवा में। इस टाइम मिस टाइम हुए थे, मिलेगी सिर्फ 1 रन।
51 के ऊपर स्कोर कार्ड पहुंच चुका है। अनिकेत गोसावी 2 छक्के के नीचे खेल रहे हैं, 5 गेंदे 14 रन बनाए हैं। चेतन गोसावी बची हुई सब गेंदे ये खेलना चाहेंगे क्योंकि टीम को कम से कम 60 रन तो बनाने होंगे। फिर से एक बार दूर वाली चोर से आदित्य कटेकर तैयार, उठाने की कोशिश, इनसाइड एज ऑफ द बैट, विकेट कीपर की दस्ता ने कोई गलती नहीं। दमड़े ने कैच पकड़ा, बेहतरीन कैच पकड़ा, अनुभवी खिलाड़ी है। इसी के साथ चेतन के पारी का, चेतन ने निजी खेले 12 गेंदे बनाए, 23 रन, 2 छक्के और 1 चौवा जड़ दिया। बिल्कुल अच्छी बल्लेबाजी की। अनिकेत गोसाई स्ट्राइक लेना चाहेंगे। इस ओवर की बची हुई 2 गेंदे, बिल्कुल आदित्य कटेकर अच्छी गेंदबाजी की, 1 छक्का क्या, लेकिन उसके बाद कमबैक किया और कमबैक का नाम ही जिंदगी। किरण दमड़े की यॉर्कर फेंकी थी, यस इट इज एलबीडब्ल्यू, लेग बिफोर द विकेट। इस ओवर की ये दूसरी सफलता। नए बल्लेबाज जयदास कटेकर, जय कटेकर, चलो स्पीड अप करना है। इस पहले इनिंग की आखिरी गेंद, तो मैं गुजारिश करूंगा कि आराध्य हर्ष 11 के कप्तान और श्रद्धा प्रिशा 11 के कप्तान दोनों को आना है। स्कोर बन चुका है 51 रन ऑन द बोर्ड। इस पहले इनिंग की ये आखिरी गेंद। अगर हारने से डर लगता है ना तो जीतने की इच्छा कभी मत करना। जय कटेकर तैयार, इस बार कवर के रीजन में खेला और हैट्रिक, इट्स हैट्रिक, इट्स हैट्रिक। जोरदार तालियां होनी चाहिए इस गेंदबाज के लिए, आदित्य कटेकर, जिन्होंने हैट्रिक लिया और पहली हैट्रिक होगी शायद टूर्नामेंट की। आता डीजे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आपण पाहतोय चंद्रकांतजी दमडे सर। तर मी विनंती करतोय संदीपजी गोसावी यांना की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित आदरणीय चंद्रकांतजी दमडे सर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। संदीपजी दमडे यांच्या शुभ हस्ते मात्र या मंचावर उपस्थित एक आदर्श व्यक्तिमत्व चंद्रकांतजी दमडे यांचा यथोचित मान सन्मान होतोय। मायेची चाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान पाहतोय। संदीपजी दमडे, संदीपजी गोसावी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय चंद्रकांतजी दमडे यांचा यथोचित मान सन्मान। यानंतर मात्र मी सिद्धेश यांना विनंती करेन की हरिश्चंद्र दमडे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। सर संदीप दमडे यांच्या शुभ हस्ते विनंती करतोय हरिश्चंद्र दमडे यांचा यथोचित मान सन्मान। चला फलंदाज आपण क्रीजकडे वळायचं आहे। आदरणीय कृष्णमामा कटेकर, कृष्णा अंबू कटेकर यांना विनंती करतोय की आपण या आणि त्याचबरोबर सतीशजी कटेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल। तर आदरणीय कृष्णा अंबू कटेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान इथे पाहतोय सतीशजी कटेकर यांच्या शुभ हस्ते। आणि त्याचबरोबर हा सामना मात्र प्रतीक सुरते
पाहतोय तर त्यांना विनंती करतोय की आपण या आणि या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आपला खेळ ही आपली ओळख आहे आणि त्या ओळखीतून आपण मात्र आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. प्रतीक सुरते एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर गोड माणूस, आक्रमक खेळाडू, असा एक आदर्श खेळाडू प्रतीक सुरते यांना विनंती करतोय आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. चला 2 सलामीर मैदानाकडे वळा आणि त्याचबरोबर 2 संघाचे संघनायक, एका बाजूला आराध्य हर्ष आणि दुसऱ्या बाजूला मात्र श्रद्धा प्रिशा, या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आणि नाणेफेक लगेचच करून घ्यायचं आहे. आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अनेक मंडळींनी आम्हाला सहकार्य केलंय. कैलासवासी ताराबाई शंकर दमडे यांच्या स्मरणार्थ 4 बिस्लरी बॉक्स, त्याचबरोबर कैलासवासी राम तुकाराम गोसावी यांच्या माध्यमातून 6 बिस्लरी बॉक्स मानायचे. हरिचंद्र बापू दमडे यांच्याकडून तब्बल 500 रुपये आणि आदरणीय चंद्रकांत गजानन दमडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची नकद देणगी आम्हाला देण्यात आली आहे. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतोय. 2 सलामीरांना विनंती करतोय आपण लगेचच मैदानाकडे वळायचं आहे आणि ऐकूया पूर्वार्धामध्ये या उत्तरार्धामधल्या पहिल्या 3 षटकांसाठी काय घडतंय, काय बिघडतंय, तो म्हणजेच दीपकजी पाटील अवघ्या महाराष्ट्रभर ज्या आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केलंय ते दीपक पाटील सर. आदरणीय जनार्दनजी दमडे साहेबांना विनंती करतोय की आदरणीय जनार्दनजी कटेकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. दादा या आपण, जनार्दनजी कटेकर साहेब. आराध्य हर्ष बनाम श्रद्धा प्रिशा या 2 संघादरम्यान हा सामना होईल. नाणेफेक इथे केली जाईल आणि आपण आवाज ऐकू जा सामना सुरू होईल. दीपक पाटील सर, पळसपे. हॅलो, थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बंगारपाडा प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस असेल. कालपासून मात्र वेगळी पर्वणी या मैदानावर पाहायला मिळते. संपूर्णपणे गाव एकत्रित येत ही स्पर्धा मात्र अगदी मोठ्या जल्लोषामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये मात्र आपण साजरी करतोय. आणि या आजच्या दिवसामधील ही पहिली लढत आपण पाहतोय, ज्या ठिकाणी दुसरं सत्र सुरू होतंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी परत विनायक 11 संघाला धावा हव्यात त्या 52 धावा. 51 धावा पर्यंत मजल मारली साई 11 संघ आणि 52 धावांची गरज असेल. निशांत कटेकर आणि राजा जोशी सलामीची जोडी मैदानामध्ये. चेतन गोसावी सज्ज होईल पहिलं षटक घेऊन राईट मुहूर्त विकेटनं. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र मिड ऑफच्या वरतून उडालाय. 2 धावांना मात्र खातं उघडलं जाईल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना मात्र बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादा मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा कधी कधी सेफली लँड पडत असतं. तर लगातार 3 षटकारांसाठी मात्र फलंदाजांसाठी खुशखबर असेल. सतीशजी कटेकर साई 11 संघाचे पुरस्कर्ते, ज्यांच्याकडून तब्बल 2000 रुपये. यावेळेचा आणखीन एक लॉफ्टेड फटका, बॉल मात्र समोर चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही आणि पहिला धक्का
3 फलंदाजांना मात्र त्यांना आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये बाद केलं आघाडीच्या फलंदाजांना आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते विघ्नेशना. राजासाठी हा बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि साई 11 संघाचा जल्लोष पाहायला मिळेल. कारण ज्या खेळाडूसाठी मात्र वाट पाहिली गेली, ज्या खेळाडूची प्रतीक्षा केली गेली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र क्लीन बोल्ड बाद केलाय आणि एक मोठा धक्का आता यांच्याकडून विश्वास गोसावी यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. 1,000 रुपयांचं पारितोषिक आणि सतीश कडेकर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि चेतन गोसावीनं मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे, त्यामुळे 52 धावांचं लक्ष आता मात्र थोडंसं अवघड झालंय. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मिडॉनला स्टॉप केला जातोय. बॉल रन मात्र त्या ठिकाणी मिळते. किरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत आपले कार्टून फेम्स आणि खास बच्चे कंपनीसाठी मात्र मोठं अट्रॅक्शन आहे प्रीमियर लीग. चेतनचा हा बॉल बॅटची एज घेतली, चान्स त्या ठिकाणी जरूर होती. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय, अगदी मागे साइड स्क्रीनला जाऊन स्पर्श करतोय. येतोय हा नशिबाचा चौकार. झोंब्या कशाला घेताय? वेगवेगळे नाचा, मस्त वाटतंय. स्क्रीनवर आहात तुम्ही, नाही तर दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. स्वीप केलाय, सुरेख फटका पाहायला मिळतोय विघ्नेश कडेकरच्या बॅट मधून. मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रिक्षा सतीश कटेकर यांच्या मुलाचं नाव आहे साई आणि डान्सर सुद्धा आहे, हिरो आहे तो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावर. आज 9 मॅचेस करायच्या संपन्न. कदाचित लालचंद सर आपल्याला तिसरा दिवस सुद्धा घ्यावा लागेल, कारण एवढा एन्जॉयमेंट सुरू आहे या स्पर्धेमध्ये. कदाचित आपल्याला तिसरा दिवस उजडेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11-2 अशी धावसंख्या. निलेश गोसावी येतोय आता मात्र गोलंदाजीसाठी. स्पीडअप करा, कारण आतापर्यंत विचार केला तर 50 मिनिटं संपलेत आणि 6 षटकाचा खेळ झालाय. 6 ओव्हर्ससाठी आपण 50 मिनिटं घेतलेत, त्यामुळं सगळ्यांनी विचार करण्यास भाग पाडले या पहिल्या मॅचनं. निलेश गोसावीचं षटक यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फील्ड. आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. वरद विनायक संघाला मात्र ऐती संधी आली होती हा सामना जिंकण्याची. फक्त 52 धावांची गरज होती, परंतु इथे आघाडीचे 3 फलंदाज मात्र बाद.
होतोय. बाद झाल्यानंतर त्यांना आणण्यासाठी सुद्धा गेलेत आपले कार्टून्स. आज मुश्किल आहे सामने होणे. आज फायनल होणार नाही बहुतेक, कारण 9 सामने आहेत आणि पहिलाच सामना सुरू आहे. तर लगातार 3 चौकार मारले तर विश्वास गोसावी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, सतीशजी कटेकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि विघ्नेश कटेकर नक्कीच या भंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये मात्र रायझिंग स्टार ठरतोय, इमर्जिंग प्लेअर ठरतोय. 2 चौकार आलेत, बॅकफुटला जाऊन मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरला बीट करत बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग येतोय. तिसरा चौकार फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधून. लगातार 3 चौकारांचा खेळ मात्र सादर केलाय तो विघ्नेश कटेकरनं आणि या सगळ्यांचं लक्ष मात्र वेधलंय. फुल टॉस बॉल होता, इथे मात्र गलीमधून बॉल निसटलाय. पहिली धाव घेतले वेगानं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. या 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना विघ्नेश कटेकर याच्या 3 लगातार चौकारांसाठी पारितोषिक आलंय. विश्वास गोसावी यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचप्रमाणे सतीश कटेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आणि त्याचप्रमाणे संदीप गोसावी यांच्याकडून आमच्या बाहुल्यांसाठी कार्टूनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. 100 वाटून घ्या. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी सुद्धा संदीप गोसावी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळ आपलं मनापासून आभारी आहे. परंतु इथे मात्र आणखीन एक बाउंड्री मिळाली. काय भविष्य उज्ज्वल आहे याचं. 5 बॉलमध्ये 18 धावांची खेळी साकारले. राजा जोशी जरी पहिल्याच बॉलवर बाद झाला असला तरी विघ्नेश मात्र लढतोय मैदानावर. खूप चांगली फटकेबाजी करतोय. अगदी पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग मेरिट नुसार तो खेळतोय. बॉलला बघून मात्र खेळतोय आणि ज्या दिशेला येतोय त्या दिशेला मात्र तो फटकेबाजी करतोय. खरं तर मगाशी जो स्क्वेअर ड्राईव्ह केला होता अफलातून कव्हरच्या दिशेला तो खेळतोय, ऑफ ड्राईव्ह लगावतोय. त्यामुळे टॅलेंट जबरदस्त आहे विघ्नेश कटेकर मध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस झाला होता परंतु बीट झालाय. डॉट बॉल. निलेश गोसावीचं षटक, हे षटक सुद्धा धावा देऊन गेलंय. ते वरद विनायक 11 संघाला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. 23. भंगारपाडा प्रीमियर लीग. 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 भंगारपाडा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 23. इथून 18 चेंडू आणि गरज असेल अजूनही 29 धावांची. सद्यस्थिती पाहिली तर विघ्नेश कटेकरला रोखणं फार गरजेचं झालंय आणि ती कामगिरी करावी लागेल चेतन गोसावीला. कारण सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 3 बॉलवर 2 फलंदाज गमावले होते ते वरद विनायक 11 संघानं. परंतु त्यानंतर मात्र विघ्नेश कटेकर आज गोलंदाजीमध्ये सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी केले आणि या फलंदाजी करत असताना मात्र सगळ्यांची मनं जिंकलेत. अक्षय दमडे असेल,
ऑन स्ट्राईक चेतन गोसावी. हे षटक फार निर्णायक आहे साई इलेव्हन संघाच्या दृष्टिकोनातून. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेतली आणि बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि इथे मात्र आणखीन एक सफलता. फलंदाज होतोय बाद. लागलाय चौथा झट. बॅट्समन चला लवकर. आणि गाणी सुद्धा जास्त वाजवू नका, त्यामुळे कमी नसतील. नाहीतर हे आपल्याला उद्याचा दिवस अजून एक दिवस वाढेल सुपारीचा तुमचा. तसा संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जबाबदारी घेतील संघाची अशोक कटेकर. विनॅट नंबर 6. 17 चेंडू आणि 29 धावा. सगळ्यांचं लक्ष असेल ते विघ्नेश कटेकरवर, कारण हा खेळाडू जर शेवटपर्यंत खेळला तर या मॅचचा मात्र संपूर्णपणे नक्षा पालटवू शकतो आणि या ते दाखवलंय त्यानं. विघ्नेश कटेकरच्या एका षटकाराला 3000 रुपयांचं पारितोषिक लावलंय ते सतीश कटेकर यांनी. खरं तर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांचा या मॅच मध्ये. वरद विनायक 11, कारण साई 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत सतीश कटेकर, परंतु पारितोषिक मात्र लावतात ते विघ्नेश कटेकरवर. आणि त्याने चांगला खेळ सुद्धा आज सादर केलाय. लगातार 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अगोदरच जमा झालंय. आणि या मिन्नात कटेकर साहेब त्याचप्रमाणे प्रकाशजी दमडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं, परंतु इथे मात्र विकेट केला जातोय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. सतीश कटेकर यांचा शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर कट केला. बॉल येतोय कव्हर पॉइंटला. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी एक. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं आता मात्र विजयाकडे हळूहळू वाटचाल करत असताना वरद विनायक 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. विघ्नेश कटेकरनं अजून एक षटकार मारला तर सतीश कटेकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. आतापर्यंत 5000 रुपये विघ्नेश कटेकर तुम्ही जमा केलेत. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. केडीएच वाघिलवाडा संघाचा स्टार खेळाडू, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दर्जेदार खेळाडू प्रतीक सुरते याचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये. ओव्हर द विकेटनं हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु चेतन गोसावीला षटकार चढवलाय. ही फार मोठी गोष्ट आहे विघ्नेश कटेकरनं. प्रशांत मिन्नात कटेकर यांच्याकडून या बंगारपाडा प्रीमियर लीग साठी 500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 31 धाबा लागल्यात आणि अजूनही 12 चेंडू आणि गरज आहे 21 धाबांची. 12 चेंडू आणि 21 धाबा मात्र कशा पद्धतीनं या ठिकाणी साकारल्या जाणार. इथून मात्र विघ्नेश कटेकर मात्र शेवटपर्यंत झुंज देत मात्र आपल्या वरद विनायक 11 संघाला मात्र विजयी करणार का, की विघ्नेश कटेकरला इथून झटपट बाद घेतल्यानंतर अजूनही जी संधी आहे साई 11 संघ हे संधीचं सोनं करणार आणि पहिली लढत मात्र स्पर्धेमध्ये जिंकणार. या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो कुणाल गोसावी यांचा.
तर आमचे मान्यवर प्रकाशजी दमडे, बामा गोसावी, केशवजी कटेकर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर उलवे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरण पाटील याचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे या प्रदीप खारकर पॅडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे भंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये. किरण पाटील आपलं जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज प्रदीपजी खारकर अर्थातच पॅडी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये. यस कुणाल. तो 11 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत. स्पीडअप करायचंय लवकर लवकर. 9 सामने खेळवायचे आहेत आपल्याला आज. 1 तास झाला या मैच सुरू झाल्यापासून. तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ. सबका स्वागत करते हैं और चलते हैं मैदान के ऊपर जहां से प्रेशर बन चुका है. कांटे की टक्कर देखने को मिल रहा है, रोमहर्षक मुकाबला देखने को मिल रहा है. बची हुई 11 गेंदे, जीतने के लिए 17 की जरूरत. विघ्नेश कटेकर का विकेट. सब यही चाहते कि विघ्नेश कटेकर ये मैच जिताए. ये गेंद कट करने की कोशिश, वहां से और एक गली के क्षेत्र में और एक चौका और यहां से मैच आसान बनता हुआ. दरम्यान विघ्नेश कटेकर के तालियां होनी चाहिए. 11 गेंदे 35 के ऊपर खेल रहे हैं. क्या बात है, यंगस्टर मिल चुका है इस भंगारपाड़ा गांव को. 10 गेंदे और 13 की जरूरत. कंपल्सरी चेसिंग, इट्स द रूल ऑफ दिस टूर्नामेंट. 10 गेंदे 13 की जरूरत. 318 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं विघ्नेश कटेकर. फिर से एक बार तैयार नितेश कटेकर उठाने की कोशिश. डॉट गेंद की समाप्ति. प्रेशर बढ़ता हुआ यहां से. आने वाली 9 गेंदे, जीतने के लिए 13 की जरूरत. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टूर्नामेंट. कहते हैं ना, जो पानी से नहाएगा वो सिर्फ लिबास बदल सकता है, लेकिन जो पसीने से नहाएगा वो इतिहास बदल सकता है. और इतिहास बदलने की फिराक में यहां से विघ्नेश कटेकर इस बार फिर से एक बार उठाने की कोशिश और एक डॉट गेंद. जैसे ही डॉट गेंद आएगी वैसे प्रेशर बिल्डअप होगा. यहां से बल्लेबाजी करने वाली वरद विनायक 11 टीम को 8 और 13 का समीकरण बनता हुआ. 8 गेंदे 13 रन, 13 रन 8 गेंदे. ये 5वीं गेंद इस ओवर की. फिर से का फुल टॉस थी. लॉन्ग ऑन के रीजन में खेला. चेतन गोसावी जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन मुकम्मल और दूसरे के लिए रन आउट होते हुए बल्लेबाज कटेकर का विकेट चाहिए. 300 के ऊपर स्ट्राइक रेट से खेल रहे हैं बल्लेबाज. और बिल्कुल एक
बड़े हिट चाहिए विघ्नेश कटेकर को, और यहाँ से साई 11 को विकेट चाहिए विघ्नेश कटेकर का। फिर से एक बार इस ओवर की आखिरी गेंद लेके तैयार, इस बार ब्लॉक ऑन में फेंकी थी गेंद, कारपेट के सहारे खेला चेतन गोसावी, जब तक फील्ड करेंगे तब तक एक रन मुकम्मल। और इसी के साथ आखिरी ओवर में समीकरण बचता हुआ 6 गेंदे और 11 की जरूरत। भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग। स्पीडअप करायचंय लवकर लवकर, 1 तास झालाय पहिल्यांदाच। चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 1 तास 5 मिनिटं झालेत या लढतीला, आणि असंच जर चालू राहिलं तर आज सामने संपवणं फार मुश्किल आहे. कदाचित टॉसवर आपल्याला फायनल घ्यावी लागेल, कारण बक्षीस समारंभ आहे. उजेडामध्ये आपल्याला फोटो सेशन सुद्धा करायचे आहेत, कारण या आठवणी आपल्याला ठेवायच्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे उजेडामध्ये चांगले फोटो सुद्धा आले पाहिजेत. सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. शेवटचं 1 षटक आणि 11 धावांची गरज आहे. 15 गेंदे 37 रनों के ऊपर खेल रहे विघ्नेश कटेकर, कांटे की टक्कर, आग दोनों ही तरफ लग चुके हैं। आने वाली 6 गेंदे 11 की जरूरत। अगर लगातार 2 चौवे डालते हैं विघ्नेश कटेकर तो प्रत्येक मैच कटेकर की ओर से 3000 रुपए का इनाम आ चुका है। विघ्नेश कटेकर पहले ही बहुत सारा इनाम जीत चुके हैं, और स्पीडअप करना है जल्दी जल्दी। देखिए 1 घंटा 5 मिनट हो चुके हैं, मतलब 65 मिनट हो चुके हैं इस मुकाबले में शुरू होते हुए। रोशन तांडेल नए गेंदबाज, विघ्नेश कटेकर 6 गेंदे 11 की जरूरत, 11 रन 6 गेंदे। कौन जीतेगा और किसका होगा भंगारपाड़ा प्रीमियर लीग में, किस टीम जाएगी, ये आने वाला वक्त ही बताएगा। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। दापोली ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय धनंजयजी जितेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक अफलातून इनिंग मात्र विजयाकडे नेणारी इनिंग मात्र साकारली, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 5 गेंदे 11 की जरूरत। नए बल्लेबाज शशिकांत दमड़े, नेट नंबर 8 शशिकांत दमड़े, अनुभव ही है बल्लेबाज और अनुभव दिखाना होगा। रोशन तांडेल क्या कमाल की वापसी दिलाया अपनी टीम को, प्राइस विकेट लिया विघ्नेश कटेकर और विघ्नेश कटेकर के पारिकान। यहाँ से 5 गेंदे 11 की जरूरत। कौन मुकाबले में बाजी मारेगा ये आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन फिर से एक बार रोशन तांडेल दूर वाली चोट से दूसरी गेंद लेके तैयार। ये पुल करने की कोशिश, पुल अनसक्सेसफुल। वहां से रोशन तांडेल आएगी गेंद के नीचे, और ये लगातार दूसरी विकेट इस फाइनल ओवर में गिरती हुई। के लिए विश्वास गोसावी इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम आ चुका है, और सतीश कटेकर इनकी तरफ से भी 1000 रुपए का इनाम आ चुका है। न्यू बल्लेबाज नेट नंबर 9 समाधान कटेकर, लेकिन प्रयास दमड़े को यहां से पारी को संभालना पड़ेगा। फिर से एक बार तैयार रोशन तांडेल, उठाने की कोशिश, स्वीप किया गेंद को, इट्स अ बिग 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 सिक्सर। अगं पर आता काय बघा
इस बार कवर के रीजन में खेला, यस या इट इज अ विनिंग स्ट्रोक, कांग्रेस। और स्कोर लेवल हो चुका है, बिल्कुल स्कोर लेवल हो चुका है। एक की जरूरत है, 2 गेंदे, एक की जरूरत। दो गेंदे, एक की जरूरत। चलो स्पीड अप करना है, स्पीड अप करना है आपको। पहले 70 मिनट ले चुके हैं ये मुकाबला, स्कोर लेवल हो चुका है, लेकिन कंपलसरी चेसिंग है, श्रृंखला का नियम है, तो 1 रन की जरूरत है। और प्रयास 500 की स्ट्राइक रेट से खेल रहे हैं, फिनिशिंग टच दे रहे हैं अपनी टीम को। 2 गेंदों में 10 के ऊपर। कौन जीतेगा ये मुकाबला? तालियां होनी चाहिए इस गेंद के लिए दोस्तों। 2 गेंदे, 1 की जरूरत। रोशन तांडेल टू प्रयास दमड़े, राइट आर्म ओवर द विकेट। ये स्वीप किया, यस इट इज अ विनिंग स्ट्रोक। कॉन्ग्रेचुलेशंस वरद विनायक टीम, यू आर ब्रिलियंट। तत्पूर्वी बरेचसे कॅश प्राइजेस आहेत, नक्कीच आम्ही अनाउन्समेंट करतोय, परंतु नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय पुढच्या सामन्याचा श्रद्धा प्रिशा 11 संघ। निर्णय काय? श्रद्धा प्रिशा 11 संघ चला मैदानामध्ये जा आणि वेल प्लेड वरद विनायक 11 संघ। अफलातून मॅच पाहायला मिळाली, पहिलाच सामना मात्र कमालीचा पाहायला मिळाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र राहिला आहे, ज्यानं तर मॅन ऑफ द मॅच आम्ही नंतर देणार आहोत। त्याच्या अगोदर मात्र सर्वात आधी सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आपण करूया। तर तत्पूर्वी